एवढं समजलं कारण मला एवढं वाटतं की मी कुठलेही पण वाचलं की मला त्याच्याशी काही संबंध नसला तरी ते अर्थपूर्ण आहे असं वाटतं. त्याचा मागचा रेफरन्स असो पुढचा असो नसो असं माझं मत. पण झालं काय की मी नटरंग नावाच्या कादंबरीवरचं नटरंग नावाचं नाटक करत होतो आणि बाजीराव पोपळकर नावाचे नट होते. त्यांच्या मुलानं सांगितलं होतं की सयाजीला घे आणि ते नाटक चांगलं होतं. तर मग कसं अभ्यास 5 वर्ष तर मी नुसता नट म्हणून का मला नट म्हणावं असं काय माझ्याकडे म्हणून लोकांनी मला ऍक्सेप्ट करावं. तर मी खूप अभ्यास करतो. ताना पिहिनी बजा पाऊस पडतोय पलीकडे उन्हात पाऊस पडतोय थंडीत कोणा रडतोय पावसा ये करून त्यात पाणी ओतून मातीचा गोळा बनवला असे. त्या मातीच्या गोळ्यास लाथा घालवणे तिचा मीपणा उतरवणी तीस मातीचे मोल देवनी मळावयास खेतली असे. तीस ऐसे एक एक भीत घेतली बनवणी बहुत विटा बनवणी तयारू ठेवल्या. जमिनीत पाया खोदवणी दगडाचा आकार देवणी पायात दगड बसवणी पाया भरणी करिवली. त्यावर एक एक भीत रिचवली ऐसे बहुत दिवस कष्ट घेवणी लाकूड फाटा गोळा करुणी छप्पर चढविले. सावलीचे झाड तोडणी सावलीसाठी वापरले. सावली झालेले महाराजा जमिनीला चौक मार दिलेला आहे. धान 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 जमीन सपाट अगदी भुई सपाट केलेली आहे. मातीचा सडा मग शेणाचा सडा कोपऱ्यात पाण्याला रांजणाचा फक्कडचा मामला बनवलाय महाराजा. भिंती चौकट छप्पर ओला पुंडली गोरदा हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जेवायचे मात्र वांदे झाले. 2 हात दिले देवानं पण जेवण बनवायचा कंटाळा. कष्ट करून आणता येतं पण खाता येत नाही. परंपरेत बसत नाही देवा त्यामुळे जेवण बनवायचा पण कंटाळा. कंटाळा 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 देवाचा पण कंटाळा. आम्हाला पण तुम्ही कंटाळा ना पण नाही देवाशिवाय पान हलत नाही. या देवानं सृष्टी निर्माण केली ती बघायला दृष्टी दिली. देवाने सगळं निर्माण केलं म्हणे कोणाच कोण हे केलं म्हणे ते केलं म्हणे सगळंच म्हणे. कशावर ना तर म्हणे व्यासाने लिहून ठेवलंय ऋषींनी सांगितले. आणि कुठले ऋषी आणि कुठले व्यास कळत नाही आपल्याला. सगळेजण म्हणतात म्हणून मग आपण पण आपलं हो म्हणायचं. नको नको थोडं खाऊन आधी खायचं असतं आणि मग झोपायचं असतं. आयुष्याचं खाणं झालं की कायमचं झोपायचं असतं. काय बरं खावं कुणाला बरं खावं. पेरू का आंबे फणस का बोरे जांभळं का मका भात का ज्वारी रताळी का डाळी मोसंबी काय आणि काय आणि काय. रानातच चालल्या. रानात नको वनात नको घरा मागच्या वनात चालल्या. हा बहर बोरांचा त्याला लळा पोरांचा है बहर बोरांचा त्याला लळा पोरांचा. अरे काय रुसलात का चव नाही तुझ्या मरण्याला. ठीक आहे एक तर परवा तुम्ही माझ्या पोटात दुखला. तुम्हाला पोटात दुखायला काय जातं. माझी पण काही अडचण असू शकते ना. काल आतडी माझ्यावर रागावली होती चिडली होती. भांडणं मिटवता म्हटवता तुम्ही मध्ये ते पकला. समजून घ्या ना. आणि असं तोंड काळं करू नका. अरे निष्ठू नको दम धर ना. खाताना काही वाटत नाही पचवताना जात नका दाखवू. आता खातो परत जातीवर जाऊ नका. जातीवर जाणं म्हणजे दुःखच की पदरी. हे डोळे काय वाटवतो घाबरतो काय. आता मी चावणार असं वाटलं ना. माणूस म्हटलं की चावणारच. माणूस हा चावडा प्राणी आहे. तो प्राणी आहे तो चावडा असणारच. वा वा काय चव आवडली. रागावला तुम्ही पण चव नाही रागवली. मी चावतोय त्याचा त्रास नाही ना होतोय. लक्षात घ्या एकाला आनंद व्हायचा असेल तर दुसऱ्याला रगडावं लागतं. त्यागाची परंपरा जपतोयस बाबा. प्रामाणिक आहात. प्रामाणिकपणाला मरण नाही. माणसात कमीच प्रामाणिकपणा असतो. तुम्ही गोड आहात आणि किडे किडे हरामखोर पोटावर एक आणि पोटात एक असं करता काय. पोटात किडे ठेवल्यानंतर सळाल शाकी. लक्षात ठेवा आमच्या पोटात किडे पाडले तुम्ही तरीच शबरीचा तुमच्यावर विश्वास नव्हता. समोरच्याच्या पोटात काय आहे समोरच्याच्या पोटात काय आहे हे आधी कळलं पाहिजे.